पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची माहिती देणाऱ्या या रील सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघितलं मागच्याला की निगेटिव्ह इमोशनल मेमरी हे आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून जातं. मग या निगेटिव्ह जे काय भावना आतमध्ये साठून राहतात त्या कुठे कुठे साठतात? तर आपल्या पेशींच्या स्मृतींमध्ये साठतात, म्हणजे सेल मेमरीमध्ये साठतात, 7 चक्रांच्या ऊर्जेमध्ये साठतात. तसंच आपल्या ऑरामध्ये म्हणजे शरीराभोवतीचे जे ऊर्जावलय तिथे या भावना साठून राहतात. मग त्याचे आत्ता काय परिणाम होतात? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले ना विचारांचे पॅटर्न्स तयार होतात आणि हे सगळे आपल्या नकळत तयार होतात. त्या विचारांच्या पॅटर्न्समुळे काय होतं की या जर दबलेल्या भावना शरीरामध्ये साठून राहिल्या तर ज्या अवयवात साठतात त्या अवयवांचे आजार होण्याची दाट शक्यता असते. मनस्वास्थ्य नीट नसल्यामुळे मन सतत बेचैन असतं, मन अजिबात शांत किंवा स्थिर कधीच नसतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची निर्णय क्षमता किंवा तुम्ही जी कृती करणार आहात त्याच्यावरती पण या दबलेल्या भावनांचा प्रभाव असतो. तुम्हाला एक तर निर्णय घेता येत नाही किंवा चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा निर्णय घेण्यामध्ये टाळाटाळ केली जाते. ॲक्शनसुद्धा ज्या गरज नसतात त्या केल्या जातात कधी कधी. म्हणजे आपल्याला बोलायचं नसतं पण अनेक वेळा आपण बोलून जातो. त्याच्यानंतर चौथा जो काय परिणाम होतो तो म्हणजे आपल्या आर्थिक गोष्टींवरती. कारण असं आहे की काही निर्णय आपण भावनेच्या आहारी जाऊन घेतल्यामुळे आर्थिक फटका बसण्याची आपल्याला शक्यता असते. नातेसंबंधांमध्ये सुद्धा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. आणि म्हणून ह्या निगेटिव्ह इमोशन्स आपण काढून टाकायला हव्यात. आता आपण बघणार आहोत पुढल्या भागामध्ये की कुठले वेगवेगळे पॅटर्न्स तयार होतात आणि भूतकाळातल्या कुठल्या घटनांमुळे होतात.